श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावणातील अनेक सण उत्सव साजरा करण्यासाठी देवाच्या पुढ्यात नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थ हे घरी नेहमी केले जातात। मात्र हेच गोड पदार्थ ज्याच्यापासून निर्माण होतात, ज्याच्यामध्ये चवीसाठी टाकली जाते ती म्हणजे साखर, गुळ असे गोड पदार्थ सध्या महाग झालेले आहेत। त्यांचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत। मात्र एकीकडे साखर महाग झाली असली तरी दुसरीकडे जे कडधान्य आहेत आणि रोजच्या जेवणातला महत्वाचं खाद्यपदार्थ असलेलं ते म्हणजे तांदूळ, तो सुद्धा महाग झालाय। आणि या सगळ्या संदर्भातली बातचीत आपण आता दुकानदार त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। किराणा मालामध्ये सध्या त्याची काय परिस्थिती आहे, त्यांचं म्हणणं काय, या सगळ्यावरती त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मी सध्या आहे लालबाग परिसरामध्ये, लालबाग मार्केटमध्ये मी सध्या आहे आणि लालबाग मार्केटमधील या किराणा मालाच्या दुकानामध्ये सध्या मी उपस्थित आहे। आपल्यासोबत दुकानदार आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुमचं नाव? कल्याणजी। मला सांगा, सध्या काय दर सध्या तुमच्या दुकानामध्ये सुरू आहे? साखर असेल, कडधान्य असेल, दरवाढी संदर्भात काय सांगा? साखर 74 रुपये आहे आणि गुळ 90 रुपये आहेत। साखर आणि गुळामध्ये दर वाढलेले आहेत, कमीत कमी 10-15 रुपये। तर त्याच्यामध्ये पब्लिकला त्रास होतो नेहमीच, कारण की महाग झाला तर साखरचा आणि गुळाचा वपराश जास्त असतो आपल्या मराठी माणसामध्ये। काय सणाचा दिवस आहेत, पुरणपोळी वगैरे स्वीट आपण बनवतो, त्याच्यामध्ये लागते आणि आपल्या इकडचे लोक सगळे आपल्या घरी बनवतात, ते काय बाजारमधून विकत घेत नाही। तर त्यामुळे त्या लोकांना जरा त्रास होतो आहे आणि गव्हर्नमेंटनी ही साखर इम्पोर्ट करायला पाहिजे। तर जर इम्पोर्ट केला तर इथे फरक पडणार, एक्सपोर्ट बंद करून टाकायला पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे। बाबा, एकीकडे साखरेबाबत तुम्ही सांगितलं, तांदूळ सुद्धा पाहायला मिळते, तांदूळ सुद्धा महाग झालाय, काय सांगाल? या वर्षी तांदूळ थोडा महाग आहे। त्याचं कारण काय आहे की पावसामुळे, या वर्षी पाऊस उशिराने आलं आणि जिथे झाला तिथे जास्त झाला, त्यामुळे पैदावारी कमी आहे, त्यामुळे तांदळाचा भाव वाढलेला आहे आणि जुन्या तांदूळ मध्ये 15-20 रुपये भाव वाढलेले आहेत। ज्या प्रकारे कडधान्य आहे, ज्याच्यामध्ये बरेच वाटाणे असतील किंवा विविध प्रकार असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, याची सुद्धा दरवाढ झालेली आहे का? काय? हा, थोडी त्याच्या सगळ्यामध्ये, कडधान्यामध्ये पण सगळ्यामध्ये वाढ तर झालेलीच आहे आणि हे स्वाभाविक आहे। पावसामुळे हे सगळ्यामध्ये वाढ होणारच आहे आणि प्रत्येक वर्षी महागाई थोडी वाढतेच ना, त्यामधून हे सगळं वाढलेलं आहे। ऐन सणासुदीच्या काळामध्ये महागाई पाहायला मिळते। साखर, तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, तूरडाळ, चणा डाळ, उडीद डाळ या ज्या डाळी आहेत, कडधान्य आहेत, याच्यामध्ये सुद्धा दरवाढ झालेली आहे। तर मग कसा फटका बसतोय, काय सांगाल? काय आता वास्तवमध्ये आता त्याचा खप कमी होतो, लोक कमी घेतात, 1 किलो घेत तिथे 1.5 किलो घेतात, असं करून आपला बजेट बसवते। बऱ्याच दुकानांमध्ये म्हणजे मोठमोठे जे स्मार्ट बाजार आहेत त्यामध्ये 1 किलो असेल, 2 किलो असेल, त्याच्यावरती कडधान्य, डाळ असेल ते दिलं जात नाहीये, धान्य जे ते दिलं जात नाहीये। अशी काही सीमारेषा तुम्ही दुकानामध्ये लावली आहे का? नाही, काय सीमा पाहिजे तेवढीच देते। तुमच्याकडे माल हा पुरेसा येतो? होयस, काही तकलीफ नाहीये। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर आपण लालबागला होतो आणि आपण पाहतोय की त्यांच्याकडनं सध्याची परिस्थिती काय आहे बाजारामधली, ही बातचीत आपण त्यांच्याशी केली। त्यांनी सुद्धा सांगितलं की साखर असेल, गूळ असेल, याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, सोबतच जे काही ज्वारी, बाजरी असतील, डाळी असतील, त्याच्या सुद्धा किमतींमध्ये थोड्याफार प्रमाणात दरवाढ झाली आहे। मात्र प्रश्न आहे सणावाराचा, कारण श्रावण महिना सुरू झालाय, अवघ्या काही दिवसांवरती गणेश उत्सव येऊन ठेपलाय, त्यामुळं सरकार या गणेश उत्सवाच्या काळामध्ये गणेश भक्तांना दरवाढ कमी करून दिलासा देणार का? त्यांच्या समोर, भक्तांच्या समोर जो ठेवला, भक्तांकडून जो काय गणपती बाप्पाच्या समोर ठेवला जाणारा नैवेद्य, यामध्ये त्यांचं नैवेद्य हे गोड होणार का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।